गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी रसाळ सर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स. त्यामधला महत्त्वाचा एक पॉईंट आहे मिनिमम सेफ्टी स्पीड ऑफ मोटरसायकलिस्ट इन अ वेल ऑफ डेथ. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण या पॉईंटला सुरुवात करूया. बघा, प्रश्न आपल्याकडे असा असतो, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर मिनिमम सेफ्टी स्पीड ऑफ मोटरसायकलिस्ट इन अ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे काय? मौत का कुवा. म्हणजे मौत का कुवा जो आहे तुम्ही यात्रेमध्ये वगैरे पाहिलेला असेल तर त्याच्यामध्ये लाकडाच्या साह्यानं असं सिलेंडर टाईप असं थोडक्यात एक वेल तयार केलं जाते, विहीर तयार केली जाते आणि त्या विहिरीमध्ये मोटरसायकलिस्ट आहे त्या रस्त्यावरती थोडक्यात बनवलेल्या लाकडाच्या बनवलेल्या रस्त्यावरती हा सर्क्युलर मोशनमध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो, पण तो वेटमुळं खाली पडत नाही. मग हे असं का होतं की त्याला वेट आहे, मोटरसायकलिस्टचं वेट आहे प्लस व्हेकलचं वेट आहे, पण ती गाडी ज्यावेळेला कंटिन्युअस मोशनमध्ये असते त्यावेळेला खाली पडत नाही. मग त्याच्यामागचं रिझन काय आहे किंवा ती गाडी कोणत्या स्पीडला असल्यानंतर खाली पडू शकते बिकॉज ऑफ वेट, ते पण आपल्याला याच्यामध्ये शिकायचं. बघा, ज्या वेळेला अशा टाईपमध्ये तुम्ही सिलेंडर टाईप वेल ऑफ डेथ कन्सिडर करताय त्यावेळेला आपल्याला माहिती बघा, समजा हे सिलेंडर आहे आणि त्याची रेडियस आपण म्हणली ही आर. रेडियस काय आहे? आर, बरोबर. आणि या ठिकाणी हा जो मोटरसायकलिस्ट आहे समजा, तर या सर्क्युलर मोशनमध्ये राहणार आणि मग त्या सर्क्युलर मोशनमध्ये राहिल्यानंतर त्याची रेडियस पण काय असणार आहे? स्मॉल असणार. जेवढी रेडियस या वेलची असेल तेवढीच रेडियस काय असणार आहे? या कव्हर केलेल्या सर्कलची असणार आहे, बरोबर. आता ज्यावेळेला मोटरसायकलिस्ट या पॉईंटला असेल त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की त्या ठिकाणी असताना त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस किती आहेत किंवा कोणकोणते आहेत, बरोबर. आता याच्यामध्ये पहिला जो फोर्स आहे तो काय? वेट ऑफ व्हेइकल. पहिला फोर्स कोणता आहे? वेट ऑफ व्हेइकल. दुसरा फोर्स कोणता आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल अँड द सरफेस ऑफ वेल किंवा वॉल ऑफ द सिलेंड्रिकल वेल, बरोबर. आणि तिसरा फोर्स काय असणार आहे? तो कॉन्टॅक्ट सरफेस जो आहे तो या पद्धतीने राहणार आहे. कुणाचा? टायर्स ऑफ व्हेइकल अँड द सरफेस ऑफ वेल. आणि त्याला परपेंडिक्युलर असणारा कुठला फोर्स असतो? रिॲक्शन फोर्स असतो. रिॲक्शन फोर्स ऑफ वॉल ऑफ वेल ऑन द व्हेइकल. आणि तो कुठल्या दिशेने असणार? या दिशेने असणार, बरोबर. म्हणजे टोटल फोर्स किती झाले? mg वेट ऑफ व्हेइकल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs अँड नॉर्मल रिॲक्शन, बरोबर. आता या तीन फोर्स मधले दोन जे फोर्सेस आहेत हे बॅलन्सिंग फोर्सेस आहेत. म्हणजे ते दोन फोर्स ऍक्टिव्ह नसतात, म्हणजे एकमेकांवरती काही प्रकारचे त्या ठिकाणी फोर्स ऍक्ट करणार आहेत, परंतु त्याची जे इम्पॅक्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणजे इनऍक्टिव्ह कंडिशनमध्ये दोन फोर्स असतात. याच्यामध्ये एक फोर्स आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, तो ऑलवेज काय असते? अलॉंग द सरफेस असतो, तो या ठिकाणी वरच्या दिशेने. आणि वेट ऑफ व्हेइकल which is nothing but the gravitational force act on that vehicle which is always acting downward direction. These two forces equal and opposite and therefore it cancel with each other. म्हणून आपण म्हणतो Fs can be balanced by mg. Therefore we can write Fs is equal to mg. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो. आता दुसरं म्हणजे काय? ज्या वेळेला ही मोटर किंवा मोटरसायकलिस्ट ही व्हेइकल या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये फिरवतो तर कंपल्सरी त्याच्यावरती काय असणं आवश्यक असतं? सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स कोणती व्हेइकल, कोणती गाडी, कोणती वस्तू स्वतःची सर्क्युलर मोशन मेंटेन करू शकत नाही, बरोबर. सेंट्रिपिटल फोर्स मस्ट कंडिशन आहे जर तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये राहायचं असेल तर, बरोबर. मग या केसमध्ये तीन फोर्सेस पैकी दोन फोर्सेस या ठिकाणी mg आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन इतर कॅन्सल झाले. मग एकच फोर्स राहतो, तो आहे नॉर्मल रिॲक्शन. आणि जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम पाहिली तर नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा या दिशेने आणि या ठिकाणी गाडीवर तो ऍक्ट होते अलॉंग द रेडियस आहे. आणि दुसरी गोष्ट डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे काय? तो फोर्स ऍक्टिंग ऑन व्हेइकल अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. That is centripetal force act on that vehicle which provides necessary centripetal force. Therefore, here we can write N provides necessary centripetal force. Therefore, mv square by r is equal to n. But we know that
force of static friction Fs is directly proportional to n. Therefore, Fs is equal to mu s into n. Therefore, n is equal to काय होणार? n is equal to काय होणार? Fs upon mu s. हा mu s इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होणार? डिवाइड. n च्या जागेवर काय आलं? Fs divided by mu s. त्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणलं? 2. आता या ठिकाणी ही डावी बाजू mv²r आहे अशी आहे. फक्त n च्या जागेवर काय आलं? Fs upon mu s. बरोबर? Fs upon mu s. बट फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय दिसतं? Fs म्हणजे mg. Therefore, Fs च्या जागेवरती इथं आपण काय टाकलं? mg टाकलं. मग आपल्याला काय मिळालं? mv²r is equal to mg upon mu s. आता हा जो m आहे तो m ला काय मिळणार? कॅन्सल. कारण हा कुठे m अंशामध्ये डाव्या बाजूला, इकडे गेल्यानंतर कुठे जाणार? छेदामध्ये. m ला m काय होणार? कॅन्सल होणार. आणि हा जो r आहे कुठे? डाव्या बाजूला आहे, छेदामध्ये आहे, तो कुठे जाणार? अंशामध्ये जाणार. आणि g ला काय होणार? मल्टिप्लाय होणार. Therefore, v² तसंच r इकडे गेला rg upon mu s. आता इथं v² आपल्याला काय पाहिजे? v. बरोबर? v काढण्यासाठी, स्क्वेअर घालवण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग आपण इथं लिहू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण काय घेतलं? वर्गमूळ. मग इथं याचं वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ वर्ग काय होणार? कॅन्सल. आणि इकडच्या बाजूला काय ना? रूट ऑफ rg अपॉन mu s. या ठिकाणी v मिनिमम इज इक्वल टू काय आलं? रूट ऑफ rg mu s. दिस इक्वेशन 3 गिव्स द नेसेसरी minimum safety speed with which vehicle safely move along a horizontal circle in a well of death. या स्पीडनं कमीत कमी तुम्हाला जाणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षितरित्या त्या वेल ऑफ डेथ मध्ये, मौत का कुआमध्ये व्यवस्थितरित्या जाऊ शकता. याच्यापेक्षा जास्त स्पीड ठेवलं तर तुम्ही सुरक्षित जाणार आहातच, पण याच्यापेक्षा कमी स्पीड त्या ठिकाणी चालणार नाही. जर याच्यापेक्षा कमी स्पीड झालं तर आपल्या गाडीने काय होणार? आपली गाडी काय करणार आहे? त्या वॉलचा कॉन्टॅक्ट सोडणार आणि ती गाडी वेगमुळे खाली येणार, कारण त्या ठिकाणी फ्रिक्शन होणार नाही. काय अडचण आहे का? समजलंय का? ओके. काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. ओके, डन.